2 दिवसापासून शिंदे गटाच्या एका मंत्र्यांचे वडील हे जरा जास्तच ऍक्टिव्ह झाले आहेत. अधूनमधून ते ऍक्टिव्ह होत असतात. मात्र विषय असा आहे की 2 दिवसापूर्वी अनिल परब यांनी सभागृहामध्ये एक खूप मोठा गप्पस्फोट केला. तसा गप्पस्फोट तर रोजच होत आहे. एक मंत्री सभागृहातच रमी खेळत आहेत. सभागृहाच्या लॉबीमध्ये दणकादणकी होती आहे. मात्र अनिल परब यांनी जो त्या ठिकाणी गप्पस्फोट केला तो होता रामदास कदम यांच्या मुलाच्या बाबतीत. रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम हे सध्या मंत्रिपदावर आहेत. ते गृह राज्यमंत्री आणि महसूल राज्यमंत्री या पदावर ते आहेत. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की गृह राज्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या मातोश्री म्हणजे योगेश कदम यांच्या मातोश्री आणि रामदास कदम यांच्या पत्नी यांच्या नावे डान्सबार असल्याचा सनसनाटी खुलासा अनिल परब यांनी केलाय. त्यानंतर मंत्री असलेल्या योगेश कदम याला मीडियाने ज्यावेळेस घेरलं त्यावेळेस त्यांना काहीही बोलता येत नव्हतं. त्यांनी उद्या बोलतो, बघून घेतो, माझी बदनामी करतायत, मी त्यांना दाखवून देतो अशी विधानं करून मीडियापासून त्यांनी पळ काढला. मात्र काल रामदास कदम मीडियावर अचानक आले आणि त्यांनी मूळ विषय राहिला बाजूला आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकवून टीका करायला सुरुवात केली. मूळ मुद्द्याला बगल भेटावी म्हणून ते असं म्हणाले की उद्धव ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे आणि जे फडणवीस यांची जी काय गुप्त भेट झाली त्याचा संदर्भ देत असं म्हणाले की उद्धव ठाकरे हे भिकेचा कटोरा घेऊन राज ठाकरे यांचं नाव सतत घेत आहेत आणि राज ठाकरे यांच्या पुढे भिकेचा कटोरा घेऊन ते असं म्हणतायत की राज माझ्याशी युती कर, युती कर, युती कर. मुद्दा असा येतो की रामदास कदम असं म्हणतायत की रात्री अपरात्री चोरून लपून छपून उद्धव ठाकरे हे दिल्लीला जातात. नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आहेत त्यांना भेटतात आणि त्यांच्यासमोर सुद्धा भिकेचा कटोरा घेऊन ते माझ्या पोराला वाचवा, ती काय दिशा सालियन वगैरे आहे त्याच्या मॅटरमधून त्याला मुक्त करा. आणि ते असं म्हणतायत की आदित्य ठाकरे यांची जी सीबीआय चौकशी झाली, मुंबई पोलिसांनी चौकशी केली आणि आता SIT चौकशी झाली. या चौकशीमधून एकाही चौकशीमध्ये आदित्य ठाकरे हे दोषी आढळले नाहीत. मात्र रामदास कदम यांचं म्हणणं असं आहे की ते दोषी आढळले नाहीत किंवा आदित्य ठाकरे यांची सुटका का झाली तर उद्धव ठाकरे यांनी मोदी यांना सांगितलं आणि त्यामुळे ही सगळी सूत्र फिरली आणि म्हणून आदित्य ठाकरे हे सही सलामत बाहेर आले. मुद्दा असा येतो की जर का उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्याकडे जाताना भिकेचा कटोरा जर घेऊन जात असतील तर मग रामदास कदम यांच्या पुढे असा प्रश्न निर्माण होतो की मग एकनाथ शिंदे हे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आपला मुलगा असलेल्या श्रीकांत शिंदे यांचा पराभव होऊ नये म्हणून कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरे यांनी सभा घ्यावी यासाठी म्हणून ते वारंवार राज ठाकरे यांची भेट घेत होते आणि राज ठाकरे यांना त्यांनी आपल्या मुलासाठी सभा का घ्यायला लावली. मग एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना सुद्धा आता ते उपमुख्यमंत्री पदावर जरी असले तरी वारंवार राज ठाकरे यांची सतत गाठीभेटी घेत होते. मग त्यांच्या बाबतीत असा आरोप होऊ शकतो का. दुसरा मुद्दा असा येतो की उद्धव ठाकरे हे रात्री अपरातीन कुठं चोरून लपून छपून मोदींना भेटतात आणि आपल्या मुलाला वाचवा असं म्हणतात. मुद्दा असा येतो की सध्या इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की सध्या रामदास कदम यांचे चिरंजीव अडचणीत सापडलेले आहेत आणि त्यामुळं योगेश कदम हे गृह राज्यमंत्री पदावर जरी असले तरी त्यांची हकालपट्टी व्हावी अशी मागणी आता ठाकरे गटाने केली आहे. आणि संजय राऊत यांनी असा त्या ठिकाणी दावा केला आहे की अमित शहा यांनी महाराष्ट्रातील 4 असे मंत्री आहेत की 4 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायची शिफारस किंवा एक आदेश, शिफारस म्हणण्यापेक्षा आपण आदेश म्हणूया, अमित शहा यांनी मुख्यमंत्री यांना दिलेत आणि त्यामध्ये कोकाटे असतील, सिरसाटा असतील त्यांच्याबरोबरच हे गृह राज्यमंत्र्यांचं नाव असल्याचा खुलासा संजय राऊत यांनी केला. आणि त्यामुळे ते प्रकरण कुठेतरी डायव्हर्ट करण्यासाठी म्हणून त्याने हा विषय उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा वगैरे हा दाखला ते देत आहे. दुसरा मुद्दा असा येतो की ज्या पद्धतीनं हे सगळे गुवाहाटीला गेले होते ते सुद्धा लपून छुपून चोरी चुपके असेच गेले होते. मात्र विषय असा आहे की रामदास कदम यांच्या म्हणण्यानुसार की राज ठाकरे काही बोलायला तयार नाहीत, मात्र उद्धव ठाकरे हे भीक मागण्याचा धंदा त्या ठिकाणी करतायत. मुद्दा असा येतो की माझ्या मुलाला वाचवा अशी सध्या भीक मागायची अवस्था कोणावर आली आहे हे जर आपण बघितलं आणि 2-4 दिवसाच्या घडामोडी जर आपण बघितल्या तर नक्कीच आपण म्हणू शकतो की जे आरोप योगेश कदम यांच्यावर होत आहेत, रामदास कदम यांच्यावर होत आहेत, त्याला जर धरून बसलं तर कुठेतरी योगेश कदम यांचं मंत्रिपद धोक्यामध्ये आलंय आणि त्यामुळे आता कुठेतरी गयावया करण्याची वेळ हे रामदास कदम यांच्यावरच आली आहे.
मात्र शिंदेचंही काहीच चालणार नाही हे देखील त्यांना माहिती आहे, कारण देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला होता त्यावेळेस मुंडे यांना वाचवण्याची संपूर्ण कसब अजितदादा यांनी केली होती. मात्र ज्या क्षणी देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही राजीनामा द्या की मी कारवाई करू असा इशारा दिला, त्याच्या दुसऱ्या क्षणी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. आता सुद्धा फडणवीस यांनी जर मनात आणलं तर योगेश कदम यांची विकेट पडू शकते याची जाणीव रामदास कदम यांना आली आहे. त्यामुळं आदित्य ठाकरे यांच्या तर चौकशा होत राहतील, त्यामधून ते सहीसलामत सुटत राहतील, तो भाग वेगळा. मात्र आता गृहराज्य मंत्र्याच्या संबंधित मातोश्रीच्या नावावरच डान्सबार असल्याचा आरोप आहे आणि त्यामध्ये तर ते आढळलं तर योगेश कदम यांची देखील विकेट जाऊ शकते. त्यावरून लक्ष हटवण्यासाठी आता रामदास कदम 2-4 दिवस रडारड करतील का हे देखील पाहावं लागणार आहे. बाकी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट नक्की करा. धन्यवाद.